भाकर चुरल्याशिवाय चिकनला तर अजिबातच मजा येत नाही, त्याच्यामुळं मी चुरती भाकर. आणि हे काळ्या मसाल्यात फ्राय केलेले, हे फ्राय केलेले. हॅलो, माझं नाव सुजल पवार. मी राजेशाही थाळीमधून बोलतोय. तरी तर मी नाही घेते, कारण तरी ठसका येते. पण बिर्याणी ना एवढीच होती, लिटरली एवढीच होती म्हणजे दोघांसाठी. एक ओके, नमस्कार मंडळी. आज आम्ही आलो आहे, कुठे आलो ते पल्लवी सांगेल. राजेशाही कपल थाळीला. तर आजचं स्पेशल असं आहे की मोशीमध्ये राजेशाही थाळी म्हणून स्टार्ट झालेलं आहे, जे खूप व्हायरल झालेलं इन्स्टावर. आणि आत्ता म्हणजे आधीपासून होतं वाटतं, हे आत्ता झालं आहे, पण थाळी यांनी आत्ता काढली काहीतरी कपल थाळी है ना. तर ती आम्हाला ट्राय करायची होती, म्हणून आम्ही आलो आहे खास लांबून ट्रॅफिकमध्ये. आणि ट्रॅफिक जर तुम्हाला बघायची, खूप सारी ट्रॅफिक आहे. तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो एक मिनिट. नाथ ट्रॅफिक आहे फुल एकदम NH60. तर तुम्ही नाशिक पुणे करताय NH60लाच आहे. हा आहार म्हणून एक हॉटेल आहे, शेजारीच आहे. गुगल मॅपची लिंक मी याच्यात देऊन टाकेल. पण तसं आहे आणि चांगलं आहे. फर्स्ट लुकमध्ये ॲम्बियन्स छान वाटतं काय पल्लवी? हां, ॲम्बियन्स छान आहे. आणि खाली पण बैठक व्यवस्था त्यांची चांगली, वरती पण चांगलं आहे, हे मोकळं आहे. आणि मेन म्हणजे माझा आग्रह होता कपल थाळी, मी बघितलेली, माझं चाललंय. थाळी तर कधी एवढी जाणार नाही, एकट्याला तर जाणार नाही, पण दोघांमध्ये शेअर करू देत आहे म्हणून आलो आहे. सगळे रिव्ह्यू चांगले थाळीचे मेन. खरंच रिव्ह्यू चांगले आहेत. ते बघून आलो आम्ही, सगळं स्टडी करून आलो, रिसर्च करून आलो. आणि खाली गर्दी पण आहे, इनफ गर्दी आहे, म्हणजे मॉडरेट गर्दी मी म्हणाल. कारण आज सॅटर्डे आज संडे असून पण इनफ गर्दी आहे. पण तरी आम्ही रिक्वेस्ट केली की आम्ही वर बसतो व्हिडिओ रेकॉर्ड करायचा म्हणून. त्यामुळे सर्व्हिसवर म्हणजे वरती पण एवढं नाही आहे, वरती रिकाम आहे. तर सर्व्हिस थोडी लेट भेटेल, पण बघूया काय होतं. थाळी आल्यावर तुम्हाला दाखवतो कसं आहे. तू खाऊन बघ ना, एकदा रिव्ह्यू सांग. म्हटले बेबी हटणार नाही. ओके, छान येतील. मसाला पापड अप्रूव्ड. का चिकन फ्राई, ये राजशाही फ्राई स्पेशल, और कोल्हापुरी चिकन उसमें. और ठेसा आया है, आलनी रस्सा 2 वाटी, पांढरा रस्सा 2 वाटी, सोलकढी 2 वाटी आणि 3 भाकरी आहे, और तांबडा रस्सा हंडी. बिर्याणी हाँ, एक बिरयानी है, चिकन बिरयानी है सब. यात अनलिमिटेड काय? इसमें लिमिटेड है सब, सब सब लिमिटेड है एकदम. थँक्यू. थाळी तर एवढी मोठी बघून शिल्लक राहील असं वाटते. बरीच मोठी थाळी. हां. काय काय पल्लवी सांगशील आता? आपण मागवली ज्वारीची भाकरी आणि हे चिकन सुक्का आहे, कोल्हापुरी आणि हे सुक्का. हां, सुक्का आहे. आणि हे शिवशाही स्पेशल आहे. एक शिवशाही स्पेशल आहे, ठेचा आहे. आणि हे आळणी आहे, आळणी दोन वाट्या कपल आहे म्हणून 2 दिले. आणि तांबडा पांढरा तर पांढरावाला आहे. मी ते पांढरा आहे, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघते. आणि सोलकढी आणि हे रस्सा आहे वाटतं. रस्सा आहे. हां. आणि यासोबतच हां, बिर्याणी पण आहे ना. बिर्याणी पण आहे, हां, चिकन बिर्याणी. थाळी तर मोठी. वाटते का संपल आपल्याला? नाही वाटत. याची प्राईज वगैरे मी सगळं सांगेल, शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. कसा रिव्ह्यू आहे ते पण ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे, असं काही नाही की इथं आलो आहे म्हणून काहीतरी खोटं सांगणार आहे. पण सांगतो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे मालवणी स्टाईलचं चिकन टेस्ट करून बघूयात कसं आहे ते. छान आहे. आम्ही छान आहे? तिखट म्हणजे तुला ज्याला पाहिजे लय तसंच आहे का? ज्याला लय स्पायसी पाहिजे ना तसं सांगू शकता, पण मीडियम स्पायसी. हां रे, मी अमित कावडकर म्हणून मित्र होता, तो मालवणी करायचा घरी बनवायचा, सेम लागतं एक्झॅक्ट. मालवणी म्हटल्यानंतर थोडंसं तिखट. Spiciness हां. येतो. हे राजेशाही त्यांचं नाव त्यांचं आहे. स्पेशल आहे. फ्राय केलेलं आहे हे, आणि हे काळ्या मसाल्यात फ्राय केलेले, हे फ्राय केलेले. आपण चिकन रन खातो ना, तसंच. सेम तसंच आहे. हे खूप असं ना कडक आहे, म्हणजे चिकन रान टाईप आहे, थोडं फ्राईड एकदम प्रॉपर. थोडं चिवी आहे, पण प्रॉपर चिकन रान लागते.
चिकन रानचाच मसाला आहे हा सगळा. तुम्ही जर बघितला हा सगळा चिकन रानचाच मसाला आहे. तसंच केलं आहे त्यांनी. त्यांचं स्पेशल आहे. हे कोल्हापुरी चिकन आहे. हे चिकन मग कोल्हापुरी म्हटल्यानंतर झटकाच असणार आहे थोडासा. बघूयात आपण. शिजलेलं पण आहे आम्ही म्हणजे असं कोल्हापुरी आहे पण थोडासा स्वीटनेस आहे त्याच्यामुळे छान लागतंय. नाही हे मालवणी होतं, हे कोल्हापुरी स्पेशल. तिखट आहे रे, स्पायसी आहे. मी कोल्हापुरी खाल्लेलं आहे, सेम लागतं. सेम म्हणजे टेस्ट चांगलीच आहे. हो झणकाय पण चांगला झणकाय. थोडं स्वीटनेस आहे. प्रॉपर झणकाय, प्रॉपर तेल पण त्यांनी प्रॉपर ते तेल सोडलेलं आहे. तुम्ही जर बघितलं प्रॉपर तेल वगैरे इनफ आहे, म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तसं. हा ठेचा आळणी पिऊन बघूयात. कडक आहे. ह्याच्याने ट्राय कर. हे घेतोय आळणी मी. पल्लवीने अप्रूव्ह केलं होतं आळणी. मी माझे स्टँडर्ड आहेत कारण मी जगदंबाला खाल्लेलं आहे. पल्लवीने अजून खाल्लेलं नाही ते. ओके ओके, थोडं पातळ आहे. जगदंबाचं कसं थोडं असं डाळी टाईप लागतं, पण चरबी वगैरे प्रॉपर असते. आणि हे पण ठीक आहे, छान आहे आळणी. तांबडा पांढरा ते पांढरा रस मी पहिल्यांदी पिती कोल्हापूरला 2-3 वेळा जाऊन आले तरी. यात आहे ना ओलं खोबरं नसतं का, ओलं खोबऱ्याचं जो निघतं ना त्याची चव जास्त देते, छान लागते. पांढरा रस्सा, आता पांढरा रस्सा याच्या आधी मी खाल्लेला आहे, पण तो खूप खराब ठिकाणी खाल्ला. जगदंबाला तर नव्हता खाल्ला मी, मला नाही आठवत, पण तरी बघतो. पल्लवी म्हटली तसं खोबऱ्याचा फील येतो आहे त्यात. आणि जसा तो खाल्ला होता ना काइंड ऑफ तशी चव, पण तो पण तिखट आहे. हा काइंड ऑफ खूप तिखट आहे. जिभेला मला आग झाली. हां प्रॉपर तिखट, म्हणजे मे बी ती मसाल्यांची चव असेल ती, असे ते खडे मसाले असतात त्याचे. सोलकढी त्या म्हणजे ओल्या खोबऱ्याचंच असतं ना हे, दूध काढली त्याची चव देते पूर्ण. आणि भाकरी तर दिसतीचे पूर्ण छान अशी ज्वारीची, त्याच्यामुळं घरगुती स्टाईल वाटते. पण सोलकढी जशी पाहिजे तशीच एकदम थिकनेस छान आहे, पातळ नाही बिलकुल. जसं आळणी बरंच पातळ लागते, पण सोलकढी एकदम प्रॉपर आहे. माहीत नाही त्यांचं इन हाऊस मेड आहे की ते काही बॉटल वगैरे आणतं, तसं पण छान आहे, मस्त आहे. भाकर चुरल्याशिवाय चिकनला तर अजिबातच मजा येत नाही, त्याच्यामुळं मी चुरती भाकर. तरी तर मी नाही घेते, कारण तरीने ठसका येते आणि वाफा तर येत आहे, इतकी गरम हंडी. थोडं ट्राय करून बघूयात कसं आहे. बाकीचं चांगलं आहे म्हटलं, हे चांगलंच असणार आहे. एकदम मम्मीच्या स्टाईलचं आहे, घरचं लागतंय, एकच नंबर आहे. काय करताय आम्ही? भाकरीची चव ही चुरून खाण्यातच, सेम जसं पल्लवी म्हटली तसं मी खूप लावून खाणारा माणूस आहे. म्हणजे मला चुरून आधी एवढं नव्हतं आवडत, पण जेव्हापासून शिकवलं म्हणण्यापेक्षा जेव्हा पल्लवी आली आयुष्यात, दमदार खायला लागतं आणि लय भांडायला लागतं. आणि हा आता चिकन रस्सा. आता हे चिकन नाही आहे, प्रॉपर रस्सा आहे. फक्त जे काही चिकन आहे ते सगळं बाहेर आहे, तुम्ही जर बघू शकता. पण थिकनेस छान आहे. हा 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 हा. आता खाऊन बघ. काय होतं आहे ना, भाकर ताजी ना, त्याच्यामुळे तो वेगळा फील येतो खायला. असं बनवून नाही ठेवत आहे. बरोबर म्हटले, मम्मी करते तशीच असं. चिकन इनफ आहे दोघांसाठी, इनफ आहे चिकन, बऱ्यापैकी इनफ आहे. आणि इथलं मी यांना पण विचारलं बाकीच्यांना, त्यांनी बऱ्याच लोकांनी इथं कपल थाळी ऑर्डर केलेली. यात मटन थाळी पण आहे, फिश थाळी पण आहे. फिश घेणार होतो, पण दोघांना खाता येत, म्हणजे एवढं तर नाही येत खाता. पण खरंच हे खूप छान आहे. यांनी डोकं लावलं. एक थाळी पूर्ण नाही जात कपलला, जनरली मुलींना नाही जात, पल्लवीला तर नाहीच जात. त्यामुळे ही शेअर्ड थाळी काइंड ऑफ लिमिटेड आहे. बाकी तुम्हाला पाहिजे वरतून तुम्ही पे करून घेऊ शकता. अजून एक आयटम राहिला यातला, बिर्याणी.
ही आली आमची बिर्याणी. बिर्याणी तशी बघायला खूप छोटी वाटी भरायची, म्हणजे जेवढं एवढं चिकन होतं तेवढीच बिर्याणी. बिर्याणी खाते हा, पीस नाही खाते. ओके 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 ओके. बिर्याणी चिकन पण शिजलेलं आहे. बिर्याणी तिखट कमी आहे आणि मला अशी मिक्स जास्त काय म्हणता मसाल्यातली आवडती ना तसलीचे, जास्त व्हाईट राईस नाही आहे तिच्यात, त्याच्यामुळे छान लागते ती. मी ट्राय करतो. पहिला नुसता राईस खाऊन बघूया. फ्लेवर आहे, थोडाफार फ्लेवर आहे आणि असं नाही मसाला जास्त आहे. चिकन शिजलेलं आहे, चिकन चांगलं शिजलेलं आहे. फ्लेवर चिकनचा तोच येतो जो भाजीचा होता किंवा कोल्हापुरीचा होता मी म्हणत. ओके ओके. बिर्याणी साईज पण कमी आहे, क्वांटिटी पण कमी आहे, तशी थाळीला शोभल अशी. हॅलो, माझं नाव सुजल पवार. मी राजेशाही थाळीमधून बोलतो आहे. आपल्या इथं मागील 1 महिन्यापासून चिकन कपल थाली, फिश कपल थाली, फॅमिली कॉम्बो थाली, मटन कपल थाली असे वेगवेगळे प्रकारचे थाळी आपण चालू केले. त्यासाठी कस्टमरांचा भरभरून प्रतिसाद भेटला आहे. कृपया करून तुम्ही या थाळीचा आनंद घेऊन आपल्या लोकेशनला यावे. ओके. चिकन कपल थाली आपले 666 रुपयाला आहे. मटन कपल थाली 888ला आहे. फॅमिली कॉम्बो थाली 999ला आहे. नंतर आपली व्हेज कपल थाली पण आपण इन्व्हाइट करणार आहे. तर आमचं झाल्यानंतर एवढं शिल्लक राहिलं आहे. चिकन आम्ही सगळं संपवलं, पण रस्सा बऱ्यापैकी राहिला. भाकरी 3 होत्या त्याच्यामुळं राहिल्या आणि बिर्याणी खाली तेलकट आहे, तुम्ही जर बघू शकता थोडं तेल आहे त्यामुळे राहिले. पण बाकी ठेसा पण तिखट आहे आणि माणूस तृप्त झाला आहे. काय म्हणतो थाळी उरती, कारण दोघांसाठी इनफ होती. थाळी खूप जास्त होती. तर आम्ही आता घरी आलो आहे आणि घरी येऊन उरलेला रिव्ह्यू करतो आहे, कारण हॉटेलमध्ये गर्दी खूप झालेली आणि बोलणं थोडं अवघड झालेलं तिथं, कारण खूप सारा नॉईज येत होता. थाळी छान होती. म्हणजे आपण चिकन थाळी घेतलेली, आपली तंदूर ठरलेली, पण ते आम्हाला जरासं ते काय म्हणतात क्रीमी म्हणून आपण तंदूर कॅन्सल केली, चिकन घेतली आम्ही. तर चिकन थाळीच्या मनाने थाळी वरते, पण थाळीच्या बाहेर जर काही घेतलं तर ते एक्स्ट्रा होतं. त्यामध्ये काय झालं तर आमचं म्हणजे आम्ही दोघं आहे कमी खाणारे. चिकन हे जे होतं ना, चिकन जो मेन फोकस होता ना, तो त्यांनी भरपूर प्रमाणात दिलेला होता. तेलकटपणा आहे, चिकन म्हणल्यानंतर तेलकटपणा तरीपणा हा येणारच. ते बघितल्यानंतर ते शेवटचं जे खालचं बिर्याणी ते खाऊ नाही वाटले, इतका तेलकट होता. मसाला होता आणि तेलकट होता. पीस 2-3 पण जर तुम्ही स्पेसिफिक थाळी जर असं समजा सिंगल व्यक्ती कोणी खायला गेला तर ती तेवढी इनफ असेल, म्हणजे जेवढं चिकन दिलं होतं तेवढं इनफ होतं त्या दोघांसाठी. तर माझ्याकडनं मी 8.5 रेटिंग देते. का तर मी ते सांगते, एक जो काढला तो तिखटपणा, जो मे बी आम्ही कमी तिखट खातो म्हणून तो आम्हाला जास्त तिखट लागला. आम्ही जो आमचा एका ठिकाणचा रिव्ह्यू म्हणजे अनुभवच खूप खराब आलेला. आम्ही परत त्या ठिकाणी गेलोच नाही. खूप साऱ्या जणांना ते माहीत असेल कोणतं ठिकाण आहे, खूप फेमस आहे ते, आणि सध्या काहीतरी मध्ये कॉन्ट्रोवर्सी पण झालेली त्याची. हाईपला होतं ते, ट्रेंडिंगला होतं खूप, पण झालेली मध्ये त्याच्या ओनरची ते बाकी शेफची काही कॉन्ट्रोवर्सी. ज्यांना माहीत नाही कमेंटमध्ये सांगा कोणता आहे ते. तो आमचा अनुभव खराब, त्याच्यापेक्षा हे खूपच बेटर आहे. आणि मे बी त्यांनी कांदा लिंबू आमच्या थाळीत द्यायचं विसरले असतील, कारण गर्दी खूपच वाढत होती. आमच्या थाळीत द्यायचे विसरले असतील, त्याच्यामुळे मी कापते बाकीचं त्यांचं हे. माझी रेटिंग 9 असेल. मी 0.5 यासाठी कापल ना, की तिखट होतं, ठीक आहे, कोल्हापुरी जनरली तिखटच असतं, पण बाकीचं पण थोडंसं स्पाइस लेवल जास्त. हां, त्यांचं जे राजेशाही स्पेशल होतं ते खूप छान होतं. ते असं समजा चिकन रानचे तुकडेच होते. ते चिकन रान थोडंसं स्पाइसी असतं, त्याच्यापेक्षा थोडं कमी होतं, पण ते छान लागलं. रस्सा छान होता, म्हणजे गावाकडचा रस्सा असतो जास्त असा लिक्विडी पण नव्हता आणि जास्त थिक पण नव्हता. तो वरती एकच माणूस सगळं काय हँडल करत होता, त्यामुळे मे बी थोडीशी सर्व्हिस उशिरा आली. कारण आम्हाला वाटलं बिर्याणी आमचा मेन प्राण तिथं. माझा 0.5 दुसरा तो होता. त्यांची जी म्हणजे ठीक आहे थाळी ओकेच होती, पण बिर्याणी ना एवढीच होती, लिटरली एवढीच होती दोघांसाठी. म्हणजे एक माणूस खाऊ शकतो तितकी. म्हणजे जर मी माझी भूक ठेवली, आम्ही लिटरली भाकर ठेवली की आम्ही बिर्याणी खाऊयात, पण ते 2-3च घास बिर्याणी आली आणि वरतून घेण्याची इच्छा पण नव्हती, पोट भरलेलं होतं तसं, पण तेच होतं. त्यासाठी माझा 0.5 त्यांचा बेटर पॉईंट हा होता की म्हणजे असंच नाही भाकरी, बाजरीची भाकरी किंवा चपाती हे दोनच असं नव्हतं त्यांचं. त्यांनी ज्वारी पण ठेवलेली होती, त्यामुळे जेवण असं जड नव्हतं वाटत ज्वारीच्या भाकरी. पण हां, कॉस्ट
च्या पॉईंटने पण थाळी व्यवस्थित आहे. आमची जी थाळी घेतलेली 666 प्राईज आहे, त्याच्यावरती आम्ही काही नाही घेतलं. बाकी प्राईजेस तुम्ही ऐकलेच असतील, त्याने आधी सांगितलेलं मॅनेजरने. तो असा आमचा मिक्स रिव्ह्यू होता. नेक्स्ट टाइम जाऊ असं हां, वाटतं. नेक्स्ट टाइम जर आम्हाला ट्राय करायचं असेल, थाळी जर खायची असेल तर नक्की जाऊ आम्ही. हां, आणि- खूप अशी तुम्हाला जर वाटलं माइंड ब्लोईंग असं काही नाही आहे. नॉर्मल थाळीसारखी थाळी आहे, पण खाण्यासारखी आहे. खूप छान आहे. एकदा आणि- तुम्ही व्हिजिट करू शकता. क्वालिटी जर मेंटेन केली तर खूप चालेल असं हो. मला तरी वाटतं. बट हा, ओव्हरऑल गुड होतं. बाकी तुम्हाला व्हिडिओ छान. कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये. आम्हाला तर थाळी आवडली. आणि जर तुम्हाला अजून अशी आमच्याकडनं फूड रिव्ह्यू हवे असतील तर आणखी रेकमेंड करा प्लेसेस. आम्ही नक्की जाऊ. थाळीसाठी तर नक्कीच जाऊ. थाळी आम्ही कोणीच फिनिश करत नाही, पण ही कपल होती आणि दोघांना मिळून खायची म्हणून आम्ही गेलो. आणि हा आमचा जेन्युअन रिव्ह्यू. जेन्युअन रिव्ह्यू. आम्ही असं काही पेड वगैरे काही नाही येते. एवढे पण मोठे इन्फ्लुएन्सर नाही आम्ही काही पेड. पण ठीक आहे, हा आमचा स्वतःचा रिव्ह्यू हा छान होता. बाकी आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. मी चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला व्हिडिओ विसरू लाईक नका. करा आणि आवडली असेल आमचा रिव्ह्यू, जर तुम्हाला खरंच जेन्युइन वाटत असेल, कारण आम्ही रील बघितल्या त्याची हाईप बघून आम्ही गेलेलो, आणि तुम्हाला आमचा रिव्ह्यू खरंच जेन्युइन वाटत असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. yes, नक्की ट्राय करा. बाकी सगळं छान आहे, एकदा नक्की जा. ठीक आहे, भेटूया भेटूयात नेक्स्ट next व्लॉगमध्ये. vlog मध्ये. बाय.